विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी पनवेल तालुक्यातील नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील म्हणजेच नैनामधील परियोजना क्रमांक 2 ते 7 मध्ये सुमारे 4000 कोटी रुपये खर्च करून रस्त्यांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी सिडको कार्यालयात जोरदार हालचाली सुरू असून सिडको महामंडळ नैना विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यातील गावांमधील 4150 हेक्टर जमिनीवर शेतजमीन न संपादित करता नगर रचनेचा विचार करत आहे। राज्यातील नगर विकासाचा हा पहिलाच प्रकल्प असून मागील 10 वर्षात नैना क्षेत्रात पायाभूत सुविधा न दिल्याने या शेतकऱ्यांच्या रोषाला नैना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नैना परियोजना क्रमांक 2 ते 7 या योजनांमधील रस्त्यांच्या विकास कामांना वेग आला असून यापूर्वीच्या सिडकोच्या सर्वच उच्च पदस्थांकडून आश्वासनांखेरीज नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नव्हते। सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत नैना क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे चित्र असून पहिल्या टप्प्यात नैना प्राधिकरण सुमारे 4000 कोटी रुपयांची कामे करणार आहे। सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत निविदांना मंजुरी मिळाल्यानंतर ठेकेदारांच्या हाती कामांचे कार्यादेश मिळणार आहेत। याबरोबरच आणखी 4000 कोटी रुपये नैना प्राधिकरण परियोजना क्रमांक 8 ते 12 यांच्या रस्त्यांसाठी खर्च करणार आहे। याबाबतची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झाली असून परियोजना क्रमांक 2 ते 7 मध्ये लवादासमोर झालेल्या सुनावणीनंतर प्रत्येक शेतकऱ्याला किती क्षेत्राचा भूखंड मिळेल, त्या भूखंडासमोर किती मीटर रुंदीचा रस्ता जाईल याची आखणी होऊन नगररचनेचे प्रारूप आरेखन झाले असून या नगररचनेनुसार संबंधित परियोजना क्रमांक 2 ते 7 मध्ये रस्त्यांची कामे केली जाणार आहेत। नगररचना योजना 2, 3 व 4 ला शासनाची अंतिम मान्यता मिळाली असून शेतकऱ्यांना भूखंड देण्याचे काम नैना प्राधिकरणाकडून सुरू आहे। नैना क्षेत्रात रस्त्यांची कामे लवकरच सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर सुरू करण्यात येतील। यासोबतच शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांचा विश्वास संपादन करूनच थेट कामाला सुरुवात केली जाईल। नैना प्राधिकरणाकडून फक्त रस्त्यांचे नियोजन केले जात नाहीये तर इतर पायाभूत सुविधाही या परिसरात उभारल्या जाणार आहेत। फक्त रस्ते बांधकामाची निविदा काढली असली तरी या रस्त्यांलगत जाणाऱ्या मलनिसारण वाहिनी, पावसाळी नाले, वीज वाहिनीचे डक्ट, पिण्याच्या पाण्याची सुविधा, उदंचन केंद्राची सुविधा उभारण्यासाठीचे नियोजन नैना प्राधिकरण परिसरात करत असल्याची माहिती सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल यांनी दिली आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।